ही कथा आहे माझी आणि माझ्या मामाच्या पोरीची. उन्हाळ्याचे दिवस होते. शाळेला सुट्ट्या लागल्या होत्या. मी मामाच्या गावी राहायला होतो. मामाची खूप देखणी सुंदर मुलगी पण होती. तिचं माझं नेहमी चांगलं जमायचं. सतत ती माझ्या अवतीभोवती असायची. तशी मलाही ती खूप आवडत असायची. आम्ही आत्ता 12वी वर्गामध्ये शिकत होतो. तिचं नाव वनिता होतं. वनिता दिसायला तशी खूप सुंदर होती आणि आता तर 12वीत आल्यापासून तिच्या सौंदर्यामध्ये खूप खूप भर पडली होती. मित्रांनो, काय सांगायचं तुम्हाला. तिचे लाल लाल ओठ, तिचे हळूहळू आलेले छातीवरचे बॉम्ब, बॅक साईडचे बॉम्ब मला खूप खूप उत्तेजित करायचे. मी वनिताकडे नेहमी पाहायचो. ती माझ्या नेहमी अवतीभोवतीच असायची. तिला वाटायचं कदाचित की मी सुद्धा तिला आवडायचो. ती नसल तर मला दिवस सुना जायचा. तिच्या अंगाला अंग घासणं माझा बाबूराव उभा करण्याचं काम करायचं. एके दिवशी संध्याकाळी मी मामाच्या घरी तिथल्या रूममध्ये अभ्यास करत बसलो होतो. परंतु कदाचित तिलाही झोप येत नसल म्हणून ती अभ्यासाचं निमित्त करून माझ्या रूममध्ये आली आणि माझ्यासोबत बायोलॉजीच्या अभ्यासाचा चर्चा करू लागली. ती जशी जशी चर्चा करत होती आणि जशी जशी जवळजवळ येऊन तिचे 2 आंबे माझ्या अंगाला घासत होती, माझा बाबूराव अजून टाईट व्हायचा. हळूहळू ती माझ्या अंगाला खेटू लागली. कदाचित तिच्या मनातच होतं की माझ्याकडून ठोकून घ्यायचं. मग तिनं हळूहळू तिचा हात माझ्या मांड्यावरती सरकवला. माझा बाबूराव अगोदरच खूप टाईट झाला होता. ती हळूहळू अति उत्तेजित झाली. मला कंट्रोल झालं नाही म्हणून मी तिचा जोराचा किस घेतला. जसा मी किस घेतला तसा तिने माझा बाबूराव काढला आणि तिच्या कोमल हाताने माझ्या बाबूरावावरती ती नाजूक हात फिरवत होती. माझा बाबूराव आता लाकडासारखा खूप कडक झाला होता. तिलाही तो आवडू लागला. ती आता खूप मादक झाली होती. मग तिने हळूहळू तिच्या अंगावरचे सगळे कपडे काढून टाकले आणि माझा बाबूराव तिच्या तोंडात घेऊन चरा चोखायला लागली. तिला असं वाटत होतं कदाचित ही आईस्क्रीमच असेल. एवढ्या ती बेभान होऊन चोखत होती. मला आत्ता खूप स्वर्गाचा आनंद येत होता. तिच्या नाजूक होठाचा स्पर्श माझ्या बाबूरावला लागल्याच्या नंतर माझा बाबूराव अतिच टाईट झाला होता. आता तिने माझे सगळे कपडे काढले होते. आता ती माझ्या खालच्या 2 गोट्या पण चोखायला लागली होती. ती गोट्या चोखत होती. बाबूराव तोंडात घेऊन चोखत होती. हे चोखत असताना मला खूप आनंद लागत होता. तिने आता पूर्ण नागडी होऊन तिच्या कोमल पुच्चीमध्ये ती माझ्या आता वरती बसली. माझा पूर्ण बाबूराव तिच्या पुच्चीमध्ये गेला होता. बाबूराव जसा का पुच्चीमध्ये गेला तिला थोडासा त्रास झाला. ती आऊच म्हणून थोडी हळू आवाजात बोलली. मग तिने वरती होऊन गचा हाणायला सुरुवात केली. मग मी सुद्धा तिला घोडी बनवलं आणि घोडी बोलून पाठीमागून कचा हाणू लागलो. आम्ही इतका आनंद घेतला धावण्याचा की ती तृप्त झाली. तिला मग मी सोयीशा केली आणि कच पाठीमागून धक्के जोरजोराचे देत होतो. तिच्या नाजूक पुच्चीमध्ये माझा बाबूराव खूप आतमध्ये शिरला होता. आता आम्हाला इतकी झवाझवी करून अर्धा तास झाला होता. आता माझं गळायला आलं होतं आणि तिचं पण पाणी सुटायला आलं होतं. ती आता जोरजोरात कर, ठोक असा आवाज करत होती. मी सुद्धा जोरजोरात ठोकत होतो. मित्रांनो, मग आमचं काम झालं आणि आम्ही तृप्त झालो. मित्रांनो, अशाच नवनवीन
कथांसाठी, माझी आणि वनिताच्या कथांसाठी आमच्या चॅनलला आपण सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.